बोला. आज आपण फर्स्ट टाइम पहिल्याच वेळेस करतो आहोत. आता मूळ मुद्दा आपला असा आहे की तलावाचा. आम्ही जेव्हा तुमची पाईप पाहिजे 2 दिवसापूर्वी साहेबांकडे पाईप पाहिजे साहेबांकडे, आणि आज 10 दिवसापूर्वी आम्ही घेऊन गेलो. मुळात आपण त्या तलावासाठी शासनाकडे प्रयत्न करतो की हा भाडेपट्ट्यावर आम्हाला भेटला पाहिजे. बरोबर आहे? बरोबर असं आहे ना तुमचं प्रश्न? तो आपल्या ज्या भाडेपट्ट्यात नाही, त्या तलावाची मालकी आपल्याकडे आहे. पण आपल्याला म्हणजे मालकी म्हणजे आम्ही त्या तलावाचे मालक आहोत, आम्ही गावकरी आहोत. त्या तलावामध्ये आम्ही मासे मारतो, आमच्या आजोबा पणजोबा पण मासे मारतो. त्यामुळे ते आमच्या मालकीचं तलाव आहे अशी आपली शासनाकडे मागणी नाही आहे. त्यामुळे शासन तुमच्याकडे दुर्लक्ष करतं आणि आता पूर्वीसारखं राहिलं नाही आहे. आता जर शासन जसं दुर्लक्ष करतं आणि आम्हाला काय मिळत नाही म्हणून आपण जर दुर्लक्ष केलं तर आपण तलावासारखं गावाभोवतालची जी सगळी जमीन आहे ती आपण कसतो. कोण भाजी लावतो, कोण शेती करतो, कोण मासेमारी करतो. जी जागा पडीक जागा अशी आहे ती आपल्या मालकीची आहे. हे आपण शासन दरबारी मांडलं नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आता आपल्याला जी जागा आमची आहे ते शासनाकडे मागणी करायची आहे. म्हणजे शासनाला सांगायचं आहे की बाबा आम्ही या जागेचे मालक आहोत. तो कागदपत्र जो व्यवहार आहे तो आम्ही करणार तुमच्या तर्फे, आणि तुमची जागा तुमचे अधिकार तुम्हाला मिळालेच पाहिजे या मतांचे आम्ही आहोत. त्याच्यासाठी बाहेरचे कोणतरी येणार, इथे बंगाराचे गोडाऊन काढणार आणि भविष्यामध्ये तुम्हाला इकडनं हद्दपार करणार. बरोबर का? म्हणजे आम्ही गरीब समाज, आम्ही आदिवासी समाज, आम्ही खूप मागे आहोत असा आपला गैरसमज आहे. पण मुळात आम्ही आदिवासी आहोत हे आपल्या शासनाकडे सांगत नाही आहेत, जात नाही आहेत. कुठे जायचं ते माहीत नाही म्हणून हा घोळ आहे. आपल्याला आपल्या सभोवतालच्या जेवढ्या पण जमिनी आहेत ते किती मोठ्या असून दे, त्या जमिनीचे मालक तुम्ही तुमचे आजोबा पणजोबा इथे होते ना? होते की नव्हते? होते. बरोबर आहे. म्हणजे आपला इतिहास 500 वर्षापूर्वीचा आहे. मडचा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. बरोबर आहे. तेव्हापासून आमचे आजोबा पणजोबा होते म्हणून आम्ही या ज्या जागा राखल्या आहेत त्या आम्ही राखल्या आहेत, आम्ही करतो म्हणून आम्ही त्या जागेचे मालक आहोत. फक्त आम्हाला जे पेपर नव्हते, आपल्याकडे जे पेपर नाही आहेत, म्हणजे प्रत्येक वेळा तुमच्याकडे पुरावा काय असं विचारलं जातं तुम्हाला की बाबा तुम्ही मालक आहात, स्वतःला मालक समजता, मग पुरावा काय? तो पुरावा कसा निर्माण करायचा, कागदावर रेकॉर्डला कसं आणायचं ते काम आम्ही करणार आहोत. आणि ह्या जमिनी आपल्या जमिनी आपल्याकडे आपण कशा राखू शकतो ते आम्ही करून घेणार आहोत. आता याच्यापुढे हे राजाराम पाटील हे आगरी नेते आहेत. मोठं नाव आहे. मुंबई, उरण, पनवेल या साईडला यांचे खूप मोठा लढा चालू असतो. आम्ही यांना घेऊन जमिनीचा मुद्दा मुंबईमध्ये उचलला आहे. कारण आपला आगरी, कोळी, आदिवासी, भंडारी, मुस्लिम समाज हा जमिनीकडे दुर्लक्ष करतो. कारण त्या जमिनीतलं त्यांना काय दिसत नाही, पण बाहेरचे लोक येऊन त्याच जमिनीवर असे छोटे छोटे गोडाऊन बांधून आज करोडपती झाले. बरोबर आहे. मग आम्ही का व्हायचं नाही? आम्ही का घाबरायचं? आमच्यावर कोणतरी बाहेरून यायचं आणि त्यांनी राज्य करायचं हे आता सोडून जा. आपण आपल्याला दुसऱ्यांवर राज्य करायचं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता ह्याच्यापुढे तुम्हाला राजाराम पाटील संबोधतो. मी बोलतो पण नंतर तुम्ही काय प्रश्न असेल ते विचारा. नीट येत असेल तर जवळून घ्या. आता बघा, आम्ही 2016ला मुंबईमध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा सरकारने सांगितलं होतं की इथले कोळीवाडे, आदिवासी पाडे, आगरवाडे, भंडारवाडे हे सगळ्या झोपडपट्ट्या आहेत. आता आपण काय बाहेरून आलेले लोक नाही, आपण कोण आहोत? मुंबईचे भूमिपुत्र आहोत. मग त्यावेळी वरळीला सभा झाली. त्या सभेमध्ये आम्ही जाहीर केलं की मुंबईचे मालक कोण? तुम्हाला माहिती आहे कोण मुंबईचे मालक आहेत? पहिला मालक आहे आदिवासी. कोण आहे? आदिवासी. म्हणजे कोण? तुम्ही स्वतः. बरोबर आहे. दुसरा मालक आहे कोळी, हेमंत कोळी.
म्हणजे हेमंत कोळी हा आदिवासींचा नेता आहे, पण कोळी समाज मुंबईचा मालक आहे. तिसरा मालक आहे भंडारी. हे मनोज मासेलकर हे भंडारी जातीचे आहेत. पहिलं पोलीस दल भंडाऱ्यांचं होतं मुंबईचं. इंग्रजांनी पहिले पोलीस बनवले भंडाऱ्यांना. तिसरा आहे ईस्ट इंडियन. तो डेनिस आला नाही, त्याची आई वारली. म्हणजे ईस्ट इंडियन लोक आहेत, चर्चमध्ये जातात ते तिसरे मालक. आणि आदिवासी, कोळी, भंडारी झाले. ईस्ट इंडियन किती झाले? आणि एक आगरी, त्याच्यापैकी मी आहे. आम्ही 2016ला हे शासनाला सांगितलं की आम्ही मुंबईचे मालक आहोत. कोण? आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी. आदिवासी, कोळी, भंडारी, आगरी आणि ईस्ट इंडियन हे मालक आहोत. पण तुमची मीटिंग घ्यायला 2016 पासून आता किती आहे? 2026 ना? 26 साल उजाडलं. मला कुठल्याही आदिवासी पाड्यामध्ये जाता आलं नाही. म्हणजे इकडच्या मुंबईच्या. हे हेमंत कोळींनी केलं, त्याबद्दल जोरात टाळ्या वाजवा. खरं सांगतो तुम्हाला, मी जेव्हा बोलायचं सभेमध्ये की हे 5 लोक मुंबईचे मालक आहेत, तर लोकांना आश्चर्य वाटायचं. आदिवासी आहेत, मग आदिवासींच्या गावापर्यंत तुम्ही गेलात की नाही? आरेमध्ये जेव्हा आंदोलन झालं, तेव्हा आर्यमध्ये आंदोलन झालं तर लोक बोलायचे की जंगल वाचलं पाहिजे, झाडं वाचलं पाहिजे. मी बोलायचो त्यामध्ये 28 आदिवासी पाडे आहेत. त्या आदिवासींचं नाव का नाही तुम्ही घेत? तर तुम्ही घाबरता, कारण त्या जंगलाचे मालक कोण आहेत? आदिवासी. मालकाचंच नाव नाही घेत. झाडं वाचली पाहिजे, वांद्रं वाचली पाहिजेत, तलाव वाचले पाहिजेत, पण आदिवासीचं नाव का नाही घेत? तर लोक घाबरतात. तुझा जर आदिवासी मालक झाला, तुम्हाला माहित आहे मुंबईच्या जमिनीचा भाव किती आहे? 1 गुंठा जागा म्हणजे किती असते? 1 गुंठा जागा किती असते माहित आहे का? 1000 फूट. आता बघा, यातला आहे ना, यातला एक चौकोन असा इतका हा 1 गुंठा आहे. त्याची किंमत आहे 10 कोटी रुपये. किती आहे? 10 कोटी रुपये. तर तुमचं आता कुठलंही आदिवासीचं घर आहे, त्याची किंमत आहे 10 कोटी कमीत कमी. पण आपल्याला काय वाटतं, आपण गरीब आहोत, आपल्याकडे काय आहे. पण ही किंमत तुम्ही लक्षात ठेवा. मग तुमच्या गावाची किंमत किती असते अंदाज करा. म्हणजे 1 एकर किती गुंठ्याचा असतो? 40 गुंठ्याचा. 10 कोटी रुपये एका गुंठ्याचे, मग 40 गुंठ्याचे किती झाले? किती झाले? 400 कोटी रुपये. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही आता या तलावाची मागणी केली, काय आम्हाला हा भाड्याने द्या. कुठलाही तलाव असेल त्याच्यावर पहिला अधिकार हा आदिवासी लोकांचाच असतो. तुम्ही मागायची गरजच नाही. दुसरा जर कोणाला दिला तर त्यांच्यावर केस होईल. देऊ शकत नाही कोणाला, तर मागणी करायची. तुम्ही मालक आहात त्यांची. पण माहिती नसल्यामुळे तुमचा हा प्रश्न तयार झाला. आता मी खास करून महिलांसाठी बोलतोय. म्हणजे यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 90 जणी आहेत. पण तुम्हाला सांगतो मावशी की तुम्हाला असं वाटतं की घराचा मालक हा पुरुष असतो. तुम्हाला कोणी सांगितलं काय मला माहीत नाही, पण ज्या बाईचं लग्न झालंय त्या बाईचं घर, अर्ध घर हे बायकोचं अर्ध आणि पुरुषाचं अर्ध. म्हणजे नवरा बोलू शकत नाही माझं एकट्याचंच घर आहे. कधी कधी दोघांची मारामारी झाली की नवरा बोलतो चल बाहेर पड घराच्या. तो त्याला काय सांगायचं, हे बघ बाहेर पडत असेल ना तर जोड्याने पडू, हे एकटे नाही जाणार मी. हे मी नेहमी सभेत सांगतो. पण बायकांना तो कायदा माहीत नाही. त्यानंतर समजा माशेलकरांना एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, तर जनरली काय बोलतात लोक की दिवा पेटवा. वंशाचा दिवा म्हणजे पोरगा, पोरगीने काय करायचं. पण आता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं माशेलकरांची 4 एकर जमीन असेल तर 2 एकर मुलीची, 2 एकर मुलाची. मुलगा आणि मुलगी फरक नाही. हे तुम्हाला माहिती पाहिजे कायदा. दुसरा विषय असा आहे की हे जे गाव आहे तुम्ही कधी मोजलंय का? ही चूक सगळ्यांनी केली. म्हणजे कोळ्यांनी केली, आगऱ्यांनी केली, भंडाऱ्यांनी केली. आपण गावं मोजली नाही. आता खरं म्हणजे ह्या गावाच्या बाहेरची जागा ती पण तुमचीच आहे, पण कमीत कमी गावामध्ये कोणी घुसू नये म्हणून आपल्याला गाव मोजावं लागतं. बाबा ही हद्द आमची आहे, पॉईंट मारायला लागतील, शिगा मारायला लागतील की आमची जागा आहे, नाही दुसरे लोक येतील. म्हणून पहिल्यांदा आपण हा गाव मोजला पाहिजे. म्हणजे सर्वेअर आणू आणि गाव मोजून घेऊ. त्यामध्ये तलाव आला की तो तुमचा झाला. पण नकाशा जोपर्यंत तुम्ही सादर करत नाही कलेक्टरला, तर कलेक्टर काय बोलणार,
त्याचा नकाशा कुठे आहे? अरे तुम्ही कधी आलेच नाही मोजायला आमच्याकडे, मग आपण काय करायचं, आपण मोजायचा आणि तो नकाशा काढायचा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी उरणवरून आलो, JNPT बंदर आहे तिकडून आलो, मला जायला 3 तास लागतील, यायला 3 तास, बरोबर आहे? तर तुम्हाला पण कळलं पाहिजे, आम्ही काय तुमच्याकडे मागायला आलो नाही किंवा मतं मागायला नाही आलो, तर काही विषयच नाही. पण मला एक अभिमान वाटला की मुंबईचा मालक आदिवासी आहे याची ओळख मला हेमंत कोळींनी करून दिली. मुळात आपल्या लोकांना ही नजर नाही. आदिवासी भावाकडे आम्ही असं बघितलं की तो आमचा नाही. ही चूक सगळ्यांकडून झाली आहे, माशेलकरांकडून झालं, राजाराम पाटलांकडून झाले, एसटीने लोकांकडून झाले, पण ती चूक आता दुरुस्त करायची. आणि तुमच्याकडे जेव्हा माणूस येईल त्याला रिकामे हाताने पाठवतं नाही, भाजी भाकरी काहीतरी खायला द्यायची. जेव्हा तुम्ही एकत्र खाल ना तेव्हा भावाचं नातं तयार होतं. नुसतं असं होत नाही, एकत्र जेवलं पाहिजे, एकत्र खाल्लं पाहिजे. मावशी याच्या पुढे सांगतो तुम्हाला, काय नाही काहीतरी सुकट आणि भाकरी बनवून आणायची, सभेमध्ये जायची, वडापाव नाही खायचा, पण आपल्या घरचं आहे ते आपण एकामेकांशी खाल्लं पाहिजे. तुम्हाला पण काहीतरी बोलून आमच्याकडे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे गाव आहे हे आपण मोजायचं आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचं. आणि काय सांगायचं, यामध्ये जेवढी जागा आहेत, जेवढी घरं आहेत, त्याचे मालक कोण आहोत? आम्ही आहोत. आणि हे पत्र गेलं जागा मोजणीचं, पुरावेच आहे. तुम्ही ज्या दिवशी बोलाल ना आदिवासी लोक याचे मालक आहेत, ते गावात तिकडे एक बोर्ड बघितला, त्या गावाचं ते गावठाणाचा बोर्ड आहे ना, तसा बोर्ड आपल्याला एंट्री लावायचा डोंगरपाडा, तसं आपल्याला तुमच्या गावाचा बोर्ड लावायचा. तुम्ही ज्या दिवशी डिक्लेअर कराल की हे गाव आमचं आहे, ठराव घेऊन असा आपण ठराव घेऊ, दुसऱ्या दिवशी कोण बोलला ही जागा आमची आहे, तर काय होईल माहिती आहे काय? त्याला ॲट्रॉसिटी लागेल, 7 वर्ष आतमध्ये जाईल. काही न करता, मारामारी नाही करायची, दगड नाही मारायचा, काय नाही करायचं. काय कळलं तुम्हाला? त्यामुळे कोणाला घाबरायचं नाही. आपण काय करतो, घाबरतो. कायदा एवढा तुमच्या बाजूने लिहिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी ST आणि ST साठी, म्हणजे मागासवर्गीय लोकांसाठी, की तुमच्या जागेला ते हात लावू शकत नाही. आता आम्ही लोक सुद्धा, ते बोलले ना हेमंत कोळी, आम्ही सुद्धा आदिवासी, खरी गोष्ट आहे ती. पण यांच्या जमिनी काढण्यासाठी ज्यांना सांगितलं तुम्ही आदिवासी नाही, त्यांना दाखला नाही दिला, नाही तर आज मुंबईचा महापौर ST असता, आदिवासी असता. बघा आरक्षण किती आहे, जवळजवळ 50% आरक्षण आपल्याला आहे, पण आरक्षण पडलंच नाही. म्हणजे ST लोकांचा 2च जागा फक्त दिल्या, म्हणजे आदिवासींना 2च जागा दिल्या अख्ख्या मुंबईत. हा अन्याय, ही फसवणूक आहे. कारण तुम्हाला माहित नाही जातीच्या दाखल्याचं महत्व. आता तुमच्यापैकी किती लोकांकडे जातीचे दाखले आहेत? काढलेत कोणी? पण आहे का लिहिलेलं? नसले तर याच्या पुढे आपण सुरुवात करू. ही आजची पहिली सभा आहे. मग त्या सगळ्यांचे काढू आपण. उद्यापासून आपण त्याला सुरुवात करू. बघा आता हेमंत कोळी तुमच्या जवळ राहतात, मासेलकर साहेब पण जवळ राहतात, मी फक्त लांब राहतो, पण आपण त्याला सुरुवात करू. अजून डेनिस डिसूजा आमचा आला असता, तो याच्यामध्ये मास्टर आहे, पण तो आला नाही, आज त्याची आई वारली. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुमचं घर, मावशी तुमचं घर कुठे आहे? तुम्हाला टेलरची टेप माहीत आहे? टेलर मोजतो ते, बरोबर ना? तुमचं घर आणि अंगण हे मोजून घ्या उद्या, म्हणजे किती फूट लांब आहे, किती फूट रुंद आहे ते मोजायचं आणि 4 बाजूला 4 खांब मारायचे की बाबा ही माझी जागा आहे. आणि समोरच्याला पण सांगायचं तुझं माझं भांडण नाही, पण तुझं ते तुझं, माझं ते माझं. आपण कधी हे केलं नाही, त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला सांगता येत नाही माझं घर किती. आता बाहेरून जे लोक आले ते सांगतात माझा फ्लॅट किती आहे, 3 BHK, म्हणजे काय, 3 बेडरूम हॉल किचन. अरे आमच्याकडे गाव आदिवासी पाड्यात तुला दाखवतो किती मोठा फ्लॅट आहे तो बंगला. आपण कधी अहंकार नाही केला का, आपण साधे राहिलो. आणि आता ते मोजावं लागेल. यामध्ये शिकलेली मुलं किती आहेत? 10वी पास झालेले. काय नाव तुझं? हा, कितवी झाला शिकतो? हा, 10वी. कधी झालास? दुसऱ्या सभेला मी येईन तेव्हा तुम्हाला सगळं सांगायचं, घराची लांबी किती आणि रुंदी किती मोजता येते. तुला टेप कळते? शाळेमध्ये अशी लांब टेप भेटते, ती विकत घ्या. म्हणजे आपण मैदान मोजतो ना त्याची 50ची भेटते ना, तुम्हाला माहित आहे. पहिली तुमची घरं मोजा. आपण बघा घरं मोजू, बघा घरं मोजू. आता तुम्हाला घराला काय आहे, घरपट्टी आहे काय? बघितलं ना? मग पहिलं तसं देणार नाही. हे बघा
जो मालक असतो ना मालक, त्यांनी डिक्लेअर करायचं मी मालक आहे. कोणची हिंमत नाही बोलायची. तुम्हाला काय सवय लागली, तुम्हाला असं वाटतं दुसरा कोणीतरी येऊन देईल. आता मालकाला कोण देणार? तुम्ही शेठ आहात. दुसऱ्या भाषेत सांगतो, तुम्ही स्वतः सेठ आहात. हे जे चाललंय ना मुंबईत, अदानी मालक मुंबईचा, अंबानी मालक. आता राग येईल तुम्हाला, तुम्ही कुठल्या पक्षाचे असाल. तुमचा मालक उद्धव ठाकरे, तुमचा मालक राज ठाकरे, तुमचा मालक नारायण राणे, तुमचा मालक अमिताभ, तुमचा मालक शाहरुख, हे सगळे पाहुणे आहेत. अरे मुंबईचे कोण आहोत? आम्ही आहोत. ऐश्वर्या राय मालक आहे इथली मुंबईची, जयाप्रदा मालक आहे. अरे तुम्ही हिरोईन आहात, फक्त मेकअप नाही केलाय. आता हळद असली तर आपल्या पोरी पण मेकअप करू शकतात, बरोबर आहे ना? बघा मावशीला फक्त आपल्या बायका मेकअप करत नाहीत म्हणून त्या साध्या दिसतात. त्यांचा मेकअप काढला तर ते आपल्यासारखेच आहेत. वाटते तुम्हाला? आता यांना हिरो कोण नाही बोलणार? बोला, हिरो माणूस आहे, पण ते कधी पिक्चर मध्ये नाही गेले. आणि इकडे गंगा किनारे तो आला ना अमिताभ. हे आपल्या लोकांनी या चुका केल्या म्हणून एकही आदिवासीचं नाव मुंबईच्या चित्रपटात गेलं नाही. तो कधी हिरो झाला नाही. मांजरेकर भंडारी आहेत हिरो, माहित आहे ना? भंडारी माणूस आहे हिरो. आपण कधी तो प्रयत्न केला नाही. याला कारण आपल्याला कोणी प्रेमाने सांगितलं नाही तुम्ही कोण आहात. त्या पोराचं काम आहे, तू मला ते गाव मोजायचं आहे, त्यामध्ये तुझा उपयोग आहे. तू पहिलं तुझं घर मोजून दाखवायचं. तुला घर बाथरूम आहे किती बाय किती फुटाचं आहे? 8 बाय 8 म्हणजे किती झालं एकूण स्क्वेअर फीट? 8 किती? 64 फुटाचं बाथरूम आहे त्याचं. मी बघायला येईन ना नंतर, तू बोलशील हा आता येईन ते तुझ्या बाथरूमला येणार, तिकडे येणार मी. काय माहितीये मावशी, आज भाव चाललाय 50,000 रुपये फुटाला. त्याचं बाथरूमची किंमत किती झालेली आहे? 50,000 गुणिले 64 किती झाली? काय 35 लाख रुपये आंघोळीच्या जागेची किंमत. कळलं तुम्हाला? कारण हे आदिवासींनी कधी अशी मांडणी केली नाही मूर्तीला. उद्यापासून तुम्ही मोजायला लागायचं आणि गावाच्या समोर आपण बोर्ड लावू. काय हा बाबा तुमचं गावाचं नाव काय? हरवली आदिवासी पाडा, बरोबर आहे? तर आता कसं माहिती आहे का, तुम्ही जी मच्छीमार सोसायटी केली, मच्छीमार सोसायटीला तलाव भाड्याने देतात शासन. पण आता आपण जी कमिटी बोलतो, की गावठाणाची कमिटी असते, ती जमीन मालकी या जमिनीचे मालक आम्ही आहोत. आम्हाला सुरुवातीला कोळीवाड्यात हाच प्रॉब्लेम यायचा. कोळी लोक पण सांगायचे की आमची मच्छीमार सोसायटी आहे. पण ती मच्छीमार खरेदी विक्री करणारी गोष्ट आहे. जमीन हा खरेदी विक्रीचा विषय नाही. जमिनीसाठी कोणी हात लावायला आला तर त्याला सांगायचं जीव गेला तरी मातृभूमी सोडणार नाही, जमीन सोडणार नाही. जशी पाकिस्तानच्या सीमेवर आपला सैनिक उभा राहतो आणि काय सांगतो, गोळी घातली तर छातीवर तरी देश सोडणार. तसं आदिवासी पाड्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. तुम्ही बोलाल आरती करून कोण देईल जमीन, जमीन कोण देणार नाही. आणि आता तुम्हाला सगळ्यात जास्त धोका आहे. सायन कोळीवाडा मुंबईचा तोडला, त्यामध्ये आगरी होते, भंडारी होते, ईस्ट इंडियन होते, आदिवासी पण होते. पण त्यांना यायच्या अगोदर लोकांनी काय सांगितलं, तुम्ही लिहून द्या आम्हाला. काय, माझं घर झोपडी आहे. आता त्याचं 64 फुटाचं बाथरूम आहे. लोकांची तेवढी झोपडी असते बाहेरच्या आलेल्या लोकांची, आमचं तेवढं बाथरूम आहे. तर हे घर झोपडी कशी आहे? आमचं हे घर आहे. कधीच स्वतःला झोपडी बोलायचं नाही. काय बोलायचं, माझं हे घर आहे, हाऊस आहे. हाऊस आहे, हाऊस बोलायचं. इंग्लिशमध्ये काय त्याला बोलतात? हाऊस. आणि झोपडीला काय बोलतात? हट. हट 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 वेगळी. आपण हाऊसमध्ये राहतो. आणि म्हणून थोडं इंग्रजी आलं पाहिजे, शिकलं पाहिजे आपण. आणि मी तुम्हाला मावशानं सांगेन, आता तुम्ही सगळ्या मोठ्या वयाच्या आहात, पण तुमचे नातवंड शिकली पाहिजे. शपथ द्यायची मुलांना लग्नातच. पोरांना शिकवत असेल तर लग्न करा, अडाणी ठेवू नका. कारण का अडाणी लोकांना कोणी फसवतं. आणि आज इंग्रजी आलं पाहिजे. कोर्टात, हायकोर्टात जेव्हा जातो आपण, तेव्हा मराठीत बोलत नाही तिथले न्यायमूर्ती, इंग्लिशमध्ये बोलतात. आपल्याला काय कळतंय मग? बरोबर आहे ना? म्हणून शहाणं व्हायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय की आम्ही कोण मोठे दानशूर लोक आहोत, सेठ आहोत म्हणून सांगत नाही. तर तुम्हाला तुमच्या गोष्टी तुम्हाला करायच्या. म्हणजे हे गाव मोजायचं आहे, तो सर्वेअर येईल, त्याचा मोजणीचा खर्च असतो, तर त्या करोडो लाखो नाही, पण तो आपल्याला वर्गणी काढायची. तुम्ही 1 रुपया काढला तरी चालेल. किती? 1 रुपया काढाल तुम्ही तयार आहात? प्रत्येकाने 1 रुपया काढाल. हां, कारण कसं माहिती आहे काय,
ही ताकद संघशक्तीची असते, म्हणजे सगळ्यांची असते. एखादा शेड बोलेल मी एकटा देतो पैसे, नाही, एकट्याचे नाही. तुझा 1 रुपया ना तर माझा पण 1 रुपया आणि आम्ही पण 1 रुपया देतो. पण गावाचे आता जेवढी लोक आहेत तेवढे रुपये जमा झाले आणि आज आपण तो प्रयोग करणार आहोत की 1-1 रुपयात जमा करायचा. आज एवढे पैसे जमा झाले आणि ठराव झाला की हे गाव आमचं आहे आणि तलाव पण आमचा आहे. आता मागायचंच नाही कोणाकडे. काय तलाव आम्हाला भाड्याच्या आतपासून बंद, तिथे बोर्ड लावायचा, हा तलाव या आदिवासी पाड्याचा आहे, बोर्डच लावा, बॅनर करायचा, याचे मालक आदिवासी आहेत आजपासून. कोणी सांगितलं तर गावाने ठराव घेतला. तुमच्या ठरावाला किंमत आहे. जसा लोकसभेत ठराव होतो, विधानसभेत ठराव होतो, आमदार ठराव घेतात, खासदार ठराव घेतात, तसे तुमची ग्रामसभा, हिला आपण जे घेतली काय आहे, ग्रामसभा. नागपूरच्या आदिवासींनी सांगितलं लोकसभेला की आमची आदिवासी सभा ठराव घेते की हे गाव आमचं आहे आणि गावाच्या बाहेरचं जंगल आमचं आहे. तसा आपला ठराव काय असेल, हा गावच नाही, हा समुद्र पण आमचा आहे. काय, समुद्र पण आमचा आहे. आणि हा ठराव आपण घेतला की त्या ठरावाला लोकसभा सुद्धा विरोधात जात नाही. कारण ते त्यांनी मान्य केलं की जंगलांवर, जमिनीवर आणि समुद्रावर पहिला अधिकार आहे आदिवासींचा. तुम्ही मोबाईलमध्ये गेलात, गुगलवर जा आणि आदिवासी वनहक्क कायदा वाचा. त्यामध्ये लिहिलं आहे की पहिला अधिकार आहे आदिवासींचा आहे, दुसरा अधिकार आहे पारंपरिक जे समुद्रामध्ये जातात किंवा मासेमारी करतात किंवा जंगलामध्ये जातात त्यांचा आहे. आणि पारंपरिक अधिकारांमध्ये आमचे हेमंत कोळी आहेत. पण हेमंत कोळी सुद्धा मॅनग्रोव्ह घाबरायला लागले, कारण ज्ञान नाही. म्हणजे एखादा माणूस गोरा पण आहे, सुंदर आहे म्हणजे ज्ञानी असतो असं नाही. ज्ञान ही वेगळी गोष्ट आहे. आणि हे सगळे कोळी बांधवांना आज काय झालंय, आपल्या मॅनग्रोव्हच्या जागा आहेत बाजूच्या गावांच्या, त्या सरकार आता नावावर करायला लागले जंगल कायद्याच्या. पण आपल्याला विचारल्याशिवाय त्याला जंगल डिक्लेअर करता येत नाही. ही जी जागा आहे ना मॅनग्रोव्हची, त्याला जंगल डिक्लेअर करता येत नाही जर तुमचा ठराव नसेल तर. तुमचा ठराव असावा लागतो. तुम्ही ज्या दिवशी लिहून द्याल तर साईन कोळीवाड्यातल्या लोकांनी दिलं आमचं घर झोपडी आहे, तोडून टाकले. ते बोलले असते आमचं घर आहे, हात नसता लावला. पण घर म्हणजे हाऊस आणि हट त्यातला फरकच कोणी सांगितलं. म्हणून अशा ज्या सभा आहेत ना, कमीत कमी तुमच्या गावात 100 सभा होतील तेव्हा तुम्हाला याचं ज्ञान येईल. ते फुकटचं नाही. आणि म्हणून मी हेमंत कोळीला सांगतो, बाकी काय आम्हाला देऊ नका, आल्यावर जेवायला देत असाल एवढ्याला. आता काय 12 वाजता 1 वाजता जेवणार आम्ही घरी जाऊ. मग तुम्हाला वाटतं काय नेत्यांना भूकच लागत नाही, ते कोणाला लागत नाही, चोरांना नाही लागत. चोरांना नाही लागत, तर त्यांची भूक वेगळी असते, ते लुटायला येतात लोकांना. पण आम्हाला भूक लागते. म्हणून हेमंत कोळी आताच सांगतो, या मावशांना सांगा दुसऱ्या वेळेला भाकरी आणि चुकट तयार पाहिजे. सांगतो तुम्हाला. सांगायचा मुद्दा असा आहे, ग्रामसभा असते म्हणजे तुमची सभा, ही आदिवासींची सभा आहे. या सभेला एवढे मोठे अधिकार आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण सांगू शकतो तिकडे बाहेर थांबायचं, आमची परवानगी घेतल्याशिवाय गावात जायचं नाही. नरेंद्र मोदींना तुम्ही सांगू शकता, अमित शहाना सांगू शकता, एखाद्या आमदाराला सांगू शकता. कारण ही आदिवासींची जमीन. आणि मुंबईच्या आदिवासी हे भारतात सगळ्यात श्रीमंत आहेत. मिझोराम, नागालँड, हिमाचल प्रदेश, तिथल्या सगळ्यांपेक्षा श्रीमंत कोण आदिवासी आहेत? तुम्ही आहेत. हा व्हिडिओ पाहतो, उद्या टाका युट्यूबला, त्या आदिवासींना कळू द्या, कुठल्या उत्तर भारतातल्या, आसाममधल्या, मिझोराममधल्या. की मुंबईच्या आदिवासी ज्यांच्या जमिनीच्या गुंठ्याला 10 कोटी रुपये किंमत आहे. कुठल्या नेत्याने कधी येऊन सांगितलंय तुम्हाला? अजिबात सांगणार नाही. ते सांगतील ना आदिवासी मागासलेले असतात, ते गरीब असतात, त्यांना काय कळत नाही. अरे तुम्हाला काय कळतंय? तुम्ही जुहू बीचला 2-3 बंगले बांधले, शाहरुख खान, अमिताभने आणि सलमान खानने. तुम्हाला शाणे समजायला लागलं. आम्ही मालक आहोत. पण कधीतरी तुम्ही हे स्वतःहून बोललं तर, मी आज बोलतोय ना, हे भाषण घरी जाऊन तुम्ही बघा मोबाईलमध्ये आणि तुम्ही बोलायला शिका. जोपर्यंत आदिवासींच्या तोंडाने बोलत नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही. लोक काय बोलतात, ते कुठं बोललेत, तर तुम्हाला पण बोललं पाहिजे. आता मी पण आदिवासीचा या अर्थाने, म्हणजे आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी हे एकच भूमिपुत्र आहेत मुंबईचे. तुम्ही कधी उंदीर खाल्ला काय मारलेला? शेतामध्ये असतो तो, खाल्लाय का? मी पण खातो, जाहीर सांगतो कॅमेऱ्यासमोर. आपल्या भाताच्या उडीमध्ये असतो ना, गटारातला उंदीर नाही. मग आदिवासी कोण? कबूतर खाल्ला की नाही? दारूदाई खाल्ली की नाही? मग कारण आपण आदिवासी आहोत.
समुद्रातला किलीस खाल्ला की नाही? लांब असतो तो साप. हा किलीस आम्ही खातो, मी पकडून खातो. कोणी काय हसलं तरी चालेल, काय लाज आधी कसली? काय तुम्हाला लाज वाटतो? चिंबोरी खडून खातो मी पण खातो. आणि म्हणून मुंबईचे मालक कोण हा प्रश्न जर आला तर आम्ही सांगतो, ज्याला निवट्या पकडता येतात, ज्याला चिंबोऱ्या पकडता येतात, तो मुंबईचा मालक. हा हिंमत. निवटी पकडायची, निवटी भेटते? निवटी पकडायला निवटी भेटेल का? काय पण निवटी खाडीत गेल्यानंतर सहजासहजी मिळते का? चिखलात मापून घ्यायला लागतं. अहो अमिताभ बच्चनला निवटी पकडता येईल का? सलमान खानला येईल का? ऐश्वर्या रायला येईल का? मग आदिवासी पकडतात. म्हणून आम्ही सगळे लोक कोण आहोत? आदिवासी आहोत. या भाषेत बोलायचं. कोण बोलला ना मुंबई आमची, अदानी बोला ना, तुझ्या बापाला पण घेऊन ये, आईला पण घे. निवटी पकडता येते का तुला? ते त्याची मुंबई होऊ शकत नाही. पण ज्या दिवशी आदिवासी विसरेल तेव्हा अदानी मुंबईचा मालक होऊ शकतो. म्हणून आदिवासींनी सांगितलं पाहिजे या मुंबईचे मला आज अभिमान कसला वाटतो माहिती आहे का? मी एवढे वर्ष बोलायचो फक्त चॅनलवर. मुंबईचे भूमिपुत्र कोण? मी सांगायचो आदिवासी, आगरी, भंडारी, कोळी, ईस्ट इंडियन, हे बोलायचं. पण मला एक भाऊ भेटला नव्हता, बाकी सगळे भेटले. मनोज माशेलकर भंडारी भेटले, हेमंत कोळी भेटले, आगरी मी आहे, आमचा हा जो आहे डॅनिस डिसूजा तो ईस्ट इंडियन भेटला, त्याची आई वारली. काल मी फेसबुकवर लिहिलं की जमीन हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारी माझी आई गेली. एका पत्रकाराने मला फोन केला, कांतीलाल कडू म्हणून पत्रकार पनवेलचे. पाटील साहेब तुमची आई ख्रिश्चन कशी? बोलो आईला जात धर्म नसतो. आईला जात धर्म असतो का? जी आपल्याला सांभाळते, जेवायला देते, ती आपली आई. त्या डेनिसच्या आईने मला अनेक वेळा जेवायला दिलंय, माशेलकरांना जेवायला दिलंय. आम्ही तिला आई म्हणायचो. माशेलकरांची आई माझी आहे. जात धर्माचा प्रश्न येतो कुठे? आईला जात नसते. पण लोकांना असं वाटतं. आणि ती वारल्यानंतर मला खरोखर दुःख झालं. आम्ही तिथे गेलो ना की पहिले बोलायचे सबाईबार होते बाजूला, पहिल्यांदाच जेवा. आणि म्हणून तुम्हाला पण सांगतो की तुमच्याकडे येईल त्यांच्याशी प्रेमाने व्यवहार करायचा. आपल्या घरातलं जे काय असेल ते त्याला द्यायचं आणि त्यांना सांगायचं की बाबा आम्ही आमच्या जमिनीची लढा सुरू केलेला आहे, तुमची आम्हाला मदत पाहिजे. डायरेक्ट शत्रुत्व नाही करायचं कोणाशी. आणि आपण हे सगळ्या राजकीय नेत्यांना सांगणार आहोत, जाहीर सभेत सांगणार आहोत की मुंबई ही आमची आहे, ती आमचीच राहू द्या. आम्हाला मुंबईतून बाहेर जायचं नाही. तर काय लोक येतात, ही जागा खाली करा, तुम्हाला दुसरीकडे घर देतो. आता धारावीमध्ये 12 कोळीवाडे आहेत, हेमंत कोळी साहेब. आणि कोळीवाड्यांचा SRA होत नाही सगळ्यांना माहित आहे. सगळेजण बोलतात, आमदार खासदार बोलतात. मग तो अदानीला SRA कसा काय दिला? का नाही हेमंत कोळी साहेब तुम्ही प्रश्न विचारत? कोळी नेते का नाही बोलत ह्याच्यावर? बोललं पाहिजे की तुम्हाला आमची गावं थोडी झोपडपट्टी आहेत, आम्ही इथले मालक आहोत. हा प्रश्न विचारता आला पाहिजे. आणि म्हणून आजच्या सभेमध्ये खरं म्हणजे आपण हा ठराव घेतोय की जमीन आहे ही आदिवासींची आहे. पण त्यामध्ये तलाव असू दे नाही तर समुद्र. तलाव तर लय छोटा आहे. आमचं म्हणणं आहे समुद्रच आमचा आहे. तलावाचं काय भीक मागायची गरज आहे? समुद्र आमचा आहे. आणि म्हणून मी 2-3 घोषणा देईन, नंतर आपण एक ठराव घेऊ. बोला. जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? खाली बसा. आणि या सगळ्यामध्ये एक नाव लक्षात ठेवायचं, ज्यांनी संविधान लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं. आमचे माशेलकर साहेब नेहमी सांगतात 7-12 एखाद्याचा दुसरा असू शकतो, पण जमिनीवर रोज व्यवहार कोणाचा आहे? तुमचा आहे ना या गावात. मग तुम्ही कोण आहात? वहिवाटदार आहात. वहिवाटदार हाच मालक असतो. बघा एक म्हण आहे, ज्याच्या हातात ससा तो पारधी. मारला कोणी ते माहित नाही, हातात कोणाच्या आहे? माझ्या. तसं गाव कोणाच्या हातात आहे? आदिवासींच्या. मग आम्ही मालक आहोत. त्यामुळे 7-12वर एखादा घेऊन येईल, हा माझा 7-12. एवढं दिवस कुठं झोपला होता? कुठं झोपला होता? मला माहित होतं का? आम्ही रोज लढतो ते तुम्हाला सांगितलं. आणि माशेलकर साहेब जे सांगतात ना ते हेच सांगतात, वहिवाटदार असतो तो मालक. आता कुठला अधिकारी आला ना मला फोन लावून द्यायचा किंवा माशेलकरांना, तो बोलायला लागला 7-12 माझा आहे, मी मालक आहे. आमच्या एवढे दिवस आला होतास का? आता ही आमची झाली. आणि ज्याच्या ताब्यात अशी एखादी जमीन असेल त्यांनी सरळ बोर्ड लावा. काय बोर्ड लावा ना तिथे, ही जमीन आदिवासींची आहे, इथे यायचं नाही.
लक्षात काय तक्रार असेल ते आम्ही बघू. पण तुम्हाला 8 दिवसांनी 15 दिवसांनी असं एकत्र बसायला लागेल. तुम्हाला काही लोक येतील आणि भडकवतील आणि सांगतील काय हे करू नका, तुम्हाला त्रास होईल. जे काय होईल ना तो त्रास आम्ही पण सहन कराल, तर तुम्ही पण कराल. आणि आजपासून तुमची जबाबदारी आहे. तुमची लग्न मुंबईतल्या आदिवासी पाड्यांमध्ये झाली असतील, म्हणजे एखादी मुलगी दिली असेल किंवा आली असेल. तुम्ही सगळे ह्याच गावातले आहात का? बाहेरून एखादी मुलगी नाही आली आदिवासी? कोण आलंय? कुठून? आता सांगतो बघा. आता तुमचं काम जबाबदारी सांगतो की तुम्ही ज्या गावातून आलात त्या गावात अशीच सभा लावायला सांगायची. कशासाठी? जमिनीची. कारण तुम्ही तिथल्या पण मालक आहात आणि इथल्या पण, म्हणजे बापाच्या पण जमिनीवर आहात आणि नवऱ्याच्या पण. बरोबर आहे? तुम्हाला पण सांगतो पोरांना, तुम्ही कुठल्या तरी मुलीवर प्रेम केला इकडच्या, हा असेल तर तिला सांगायचं पहिलं काय करायचं, पहिली सभा लाव, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. तानाजी मालुसरे बोलत, तो पण आदिवासी होता. कोण? तानाजी मालुसरे. तर ह्या आता जेवढे आदिवासी पाडे आहेत मुंबईचे त्या सगळ्यांना तुम्ही संघटित करायला सुरुवात करायची. त्यांना कळत नसेल तर इथं बोला, पुढली सभा लागेल तेव्हा आपण जाहीर करू फेसबुकला, इकडे बोर्ड लावू पाठीमध्ये मस्त. आणि त्या सभेमध्ये आपण सगळ्यांना समजावू की मुंबईतले जेवढे आदिवासी पाडे आहेत ते मालक आहेत आणि त्यांनी जमिनीच्या कामाला सुरुवात. तुमचं काम आता संपलं खरं म्हणजे. काय? की तुम्ही मालक. आता मच्छीमार सोसायटी आणि गावठाण कमिटी यामध्ये फरक असतो. गावठाण कमिटी ही जमिनीची मालक असते, मच्छीमार सोसायटी खरेदी विक्रीचा विषय करते. त्यामुळे आपल्याला एक गावठाण कमिटी करावी लागते आणि त्यामध्ये तुम्हाला मदत करणारे जे लोक असतील त्यांना घ्या. 50% महिला असल्या पाहिजे, म्हणजे अर्धे पुरुष आणि अर्ध्या बायका असल्या पाहिजे. आज ज्या महिला नसतील त्यांना सांगायचं, बायानो, जमीन हा फक्त नवऱ्याचा किंवा बापाचा विषय नाही. जमीन हा बाईच्या मालकीचा पण विषय आहे. हे कोणी लिहिलं आहे? बाबासाहेब आंबेडकर आहे. लक्षात आलं? त्या बायकांना जाऊन सांगा सगळ्यांना. आणि माझं जर हे म्हणणं पटत नसेल, मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, महिलांना जमिनीचा अधिकार आहे की नाही हे विचारा, ते सांगतील, उत्तर येईल त्यात. आता मी जे काय बोललो ते माझ्या मनातलं बोललो. आता तुमच्या मनात काय मला माहीत नाही. हे बोलल्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. तुमची उत्तरं झाली की आपल्याला घरी जायचं आहे. पण एक आपण ठराव घेऊया आजपासून की ह्या कोळीवाड्याचं नाव काय? दारवली. या कोळीवाड्याचं हे जे गाव आहे ते आमचं आहे आणि ही जमीन आमची आहे असं आम्ही जाहीर करतो. आणि हा ठराव आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. हा ठराव सगळ्यांना मंजूर आहे? त्याला लागणारा खर्च तुम्हीच करायचा आहे. मंजूर आहे? सगळ्यांनी दोन्ही हात उंच करा. बोला पुन्हा एकदा, जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? बसा खाली. आता बोला काय शंका असेल.